कृपया सहकार्य करायचंय, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अतिशय हा कडारीचा सामना असणार आहे. एका धावेवर समाधान मानावं लागते श्री 11 संघाला. अक्षयकडे तेवढी क्षमता आहे गोलंदाजी करण्याची. सुबोधच्या बॅट मधून निघतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय सुबोध याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 2, बिनगडी बाद 2. अक्षयचा पुढचा चेंडू श्री साठी सुंदर असा लेग साईडच्या दिशेने बाद होतोय. श्री तंबू मध्ये वर्तावं लागतंय श्री याला. अक्षय तो ऑन फायर होतोय. श्री 11 संघाला बसलेला पहिला झटका. त्याची जागा घेण्यासाठी आलाय शुभम. हो सुंदर असं क्षेत्ररक्षण. बाद होतोय शुभम. सुबोध ऑन स्ट्राइक. अक्षयचा पुढचा चेंडू सुबोध साठी. एका धावेवर समाधान मानावं लागतंय सुबोधला. पुन्हा एकदा पवन बाद होतोय. नो चेंडू. पुन्हा एकदा नो चेंडू. धावसंख्या जाऊन 5, 2 गडी बाद 5. हा शुभोच्या बॅट मधून गेला झणझणीत खणखणीत षटकार. सुपला शॉट. एक षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 11, 2 गडी बाद 11. पवन पवन ऑन स्ट्राइक. एका धावेवर समाधान मानला बघतोय श्री 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 12, 2 गडी बाद 12. पुन्हा एकदा हा षटकार. नो चेंडू. सुबोध भांगणे ब्रँडेड षटकार येतो मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. पुन्हा एकदा हा षटकार. बॅक टू बॅक षटकार मागतोय सुबोध. सुबोध ऑन फायर होतो मित्रांनो इथे. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मानावं लागते श्री 11 संघाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34. अक्षय गोलंदाजीला आलाय.
सुंदर चेंडू टाकला अक्षयने. पुन्हा एकदा चटवला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागते सुबोध याला. धावसंख्या जाऊन पोहोचते 35. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 2 गडी बाद 37. चार बॉल 2 बाकी आहेत. पुन्हा एकदा हा चटवला चेंडू 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा सुबोध इथे ऑन फायर होतो मित्रांनो. धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचते 41. रविचंद्र अश्विन धावसंख्या 41. एका धावेवर समाधान मानावं लागते श्री 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42. 2 गड्याच्या मोबदल्यात 42. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे सुबोध आणि बॉलिंग मार्क वर सज्जाला महेंद्र. सुंदर असं क्षेत्ररक्षण महेंद्रचं. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा हा सुबोधच्या बॅटमॅन. एका धावेवर सुबोध याला समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावसंख्येवर. पुन्हा एकदा पवनच्या बॅटमधून निघाला षटकार. नो चेंडू आहे मित्रांनो. पवन ऑन फायर होते इथं. धावसंख्या 50. पुन्हा एकदा इथे झेल सोडतोय गचरफी क्षेत्ररक्षण. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा महेंद्रचा चेंडू पवनसाठी. उंचावलेला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतं पवन याला. हा पुन्हा एकदा नो चेंडू आहे. बाद होतोय. सुबोध बाद होतोय त्या मित्रांनो. हे कोण बाद आहे? तो आउट कोण आहे? तो आहे ना आउट. अरे टाइमपास होता. धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. 3 गडी बाद 54.
शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पवन ऑन स्ट्राईक आहे मित्रांनो. पुन्हा एकदा पवन स्ट्राईकवर आणि पुन्हा एकदा हा षटकार. पवनच्या बॅट मधून निघाला षटकार. झणझणीत खणखणीत षटकार. धावसंख्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलं ते मयुरेश रॉकस्टार्स या संघाला श्री 11 संघानं. हॅलो, मयुरेश रॉकस्टारचे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. मित्रांनो, ह्या देखील संघाकडे तेवढी ताकदीची क्षमता आहे. अक्षय सारखा खेळाडू आहे मित्रांनो यांच्याकडे. मॅन फ्रॉम कुरोशीचा हा सुपुत्र आहे अक्षय पाशे. मॅन फ्रॉम कुरोशी खेड. स्ट्राईकला तो अक्षय आणि नॉन स्ट्राईकला तो आदित्य. अक्षयला जर हा सामना जिंकायचा तर स्वतःला जबाबदारी घेऊन खेळायचं अक्षयला. अक्षयकडे तेवढी क्षमता आहे मित्रांनो खेळण्याची. पाहूयात अक्षय. पवनचा पुढचा चेंडू अक्षयकडे. एक सुंदर असा चटवला चेंडू आणि 2 धावेवर समाधान मानावं लागतंय अक्षय याला. सुंदर असा फटका मारला होता अक्षयने. पुन्हा एकदा पवनचा पुढचा चेंडू अक्षय साठी. नो चेंडू येतोय. पूर्णतः हा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. नो चेंडू. धावसंख्येत 4. एका धावेवर समाधान मानावं लागते अक्षय याला. पुन्हा एकदा पवनचा पुढचा चेंडू आदित्यसाठी. पुन्हा एकदा नो चेंडू. गचारसी गोलंदाजी पाहायला मिळते पवन याची. धावसंख्या 7. पुन्हा एकदा स्वर चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 8. बिनगडी बाद 8. पुन्हा एकदा आदित्यने खेळलेला चेंडू. धावसंख्या 8. पुन्हा एकदा हा षटकार अक्षयच्या बॅट मधून निघाला षटकार. अक्षय पाशे ब्रँडेड षटकार येतो मित्रांनो. धावसंख्या 16.
स्वतः कर्णधार संघ मालक. पुन्हा एकदा हा षटकार येतोय, आदित्य ब्रँडेड षटकार. 22 धावसंख्या जाऊन पोहोचली 22. बिनगडी बाद. 61. सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असं झेल टिपला श्री लोण या संघातच स्वतः कर्णधार श्री. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मित्रांनो. काय झालं पाहिजे यांच्यासाठी. आणि आदित्यची जागा घ्यायला आलाय तो महेंद्र. धावसंख्या 22. एक गडी बाद 22. पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. गुड एफर्ट. श्रींचा पुढचा चेंडू महेंद्रसाठी पाहूयात. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मानावं लागतंय मयुरेश रॉकस्टार संघाला. धावसंख्या जाऊन 23. पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन 24. स्वर चेंडू पंच कुणाल सळवी स्वर चेंडू असल्याचे घोषित करतायत. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मानावं लागतंय मयुरेश रॉकस्टार संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावसंख्येवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 26. आणि गोलंदाजी मार्कवर आलाय तो समीर. पाहूयात समीरचा पुढचा चेंडू महेंद्रसाठी. पुन्हा एकदा बाद करतोय महेंद्र. बाद होतो मित्रांनो. इथं मोठा झटका बसतो मयुरेश रॉकस्टार या संघाला. हॅलो. समीरचा पुढचा चेंडू क्रिस साठी. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. 4 धावांसाठी चौकार. क्रिसच्या बॅट मधून निघालेला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 30. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली 30. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली 31. पुन्हा एकदा बाद होतोय क्रिश. पवन इथे ऑन फायर होतोय मित्रांनो. समीर सॉरी स्ट्राईक ला तो दिलेश. नॉन स्ट्राईक ला तो अक्षय. अजूनही नॉन स्ट्राईक वरती अक्षय
उभा आहे तोपर्यंत मॅच मध्ये जीवित आहे. हा पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय. दिलेशच्या बॅट मधून निघाला हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हा डॉट चेंडू येतोय. पुन्हा एकदा हा षटकार. दिलेश ब्रँडेड षटकार येतोय मित्रांनो. धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 6 चेंडू 18 धावाचं समीकरण आहे. रन किती पाहिजे संकेत? रन मोज नाही किती पाहिजे अजून. 61 टू विन आहे रे. झालाय किती? झालाय किती? 43 झालाय. 43 60 आणि 10 17 18. ओके. अक्षय ओव्हर झाली. 6 चेंडू 18 धावा. हा जर सामना जिंकायचा असेल तर दोन्ही फलंदाजांना कष्ट घ्यावे लागतील. पहिलाच निघतो षटकार. अक्षयच्या बॅट मधून निघाला ब्रँडेड षटकार. आता 5 चेंडू 12 धावाचं समीकरण आहे मित्रांनो. पुन्हा एकदा श्री आणि अक्षय समीकरण. पुन्हा एकदा हा चौथ्याला चेंडू. 4 चेंडू 10 धावा. सुंदर असं समीकरण आहे मित्रांनो. 4 चेंडू 10 धावा. काढणार. पुन्हा एकदा हा ब्लॉक होलचा चेंडू होता मित्रांनो. हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न होता अक्षयचा. प्रयत्न फसतोय. एका धावेवर समाधान मानायला होत्या अक्षय याला. 3 चेंडू आणि 9 धावाचं समीकरण आहे मित्रांनो. 3 चेंडू आणि 9 धावा. ह्या चेंडूवर जर षटकार आला तर मयूर रॉकस्टार हा संघाच्या विजयाच्या दिशेने सामील होईल. हा पुन्हा एकदा हा स्वर चेंडू. या पुढील होणारा सामना एजी ग्रुप वर्सेस स्वामी ग्रुप 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आहे. श्रीचा पुढचा चेंडू दिलेश साठी. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न आहे. हा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतोय. 2 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न होता. एका धावेवर समाधान मानावं लागतं अक्षय याला. एक चेंडू 7 धावा. कंपल्सरी शेष आहे. 1 चेंडू 7 धावा कंपल्सरी शेष आहे मित्रांनो. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 7 धावा. अक्षयने जर षटकार मारला तरी काय होणार आहे मॅच मित्रांनो. पाहूयात. पुन्हा हा बाद होता अक्षय आणि हा श्रीलेवन संघाचा विजय मित्रांनो.